आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया विशेष बातमी। पालघर जिल्ह्यातील डहाणू नगर परिषद निवडणुकीत भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आमने सामने आले असताना दोन्ही गटांच्या वक्तव्यांमुळे राजकीय वातावरण तापलं आहे। गेल्या आठवड्यात डहाणूतील सभेत एकनाथ शिंदे यांनी थेट नाव न घेता भाजपवर टीका केल्याची चर्चा रंगली होती। डहाणूमध्ये आपण सगळेजण एकत्र आलेला आहात, एका अधिकारशाहीच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात, अहंकाराच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात। अहंकार तर रावणासारखा अहंकार होता, रावणाची लंका जळून खाक झाली अहंकारामुळे, आणि तुम्हाला 2 तारखेला तेच काम करायचं आहे। शिंदेनी केलेल्या या अहंकार आणि रावण लंका उल्लेखावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डहाणूतील सभेतून अप्रत्यक्ष प्रतिउत्तर दिलं। भरत, कोणी काही म्हटलं तरी चिंता करू नका। कोणी हे म्हणालं असेल की तुमची लंका जाळून टाकतो वगैरे, आपण लंकेत राहतच नाही, आपण तर रामाचे अनुयायी आहोत, रावणाचे आहोत का? बस, आणि तू तर भरतच आहे, रामाचा छोटा भाऊ। आता रामाच्या भावाची लंका असू शकते का? नाही। त्यामुळे अशा गोष्टी इलेक्शन मध्ये बोलाव्या लागतात, त्या मनावर घ्यायच्या नसतात। आपण जय श्रीराम वाले लोक आहोत। कालच धर्मध्वजा ही अयोध्येच्या मंदिरावर मोदीजींनी फडकवलेली आहे आणि त्या मंदिराचं कळसाचं त्या ठिकाणी स्थापना झालेली आहे। आणि मग प्रभू श्रीरामांना मानणारा पक्ष आणि पक्षाचा उमेदवार भरत, अरे लंका तर हा पेटवणार आहे। जे विकास विरोधी आहेत त्यांची लंका आमचा भरत पेटवल्याशिवाय राहणार नाही। ज्याला कामं कशी करून याची माहिती आहे, मंत्रालयामध्ये फाईल कुठून कशी काढायची ज्याला माहिती आहे, कुठे आपल्याला परवानगी मिळवायची आहे याचं ज्याला ज्ञान आहे, असा भरत राजपूत आणि आपले 28 हे सगळे उमेदवार हे आपल्या पुढे आणलेले आहेत। आम्हाला डहाणूची नगरपालिका खुर्ची तोडण्याकरता नको, केवळ आमचा झेंडा पाहिजे लागला पाहिजे याकरता नको, तर एक मोठं परिवर्तन जे हातामध्ये घेतलंय, समाजातल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये एक सकारात्मक बदल जो करायचा आहे त्याचं उपकरण म्हणून ही डहाणूची नगरपालिका आहे। डहाणू नगर परिषदेसाठी भाजपकडून भरत राजपूत यांच्यासह 28 उमेदवार उभे आहेत। काम कसं करून घ्यायचं ते ज्यांना माहिती आहे असे उमेदवार आपण दिल्याचं फडणवीस यांनी सांगितलं। डहाणू नगरपालिका केवळ सत्ता मिळवण्यासाठी किंवा खुर्ची ताब्यात घेण्यासाठी नको, तर समाजातील प्रत्येकाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी हे परिवर्तन हवं आहे, असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं। बातमीला लाईक करा, शेअर करा। अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेट्ससाठी आमा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।